दिवाळीच्या आधी 5-10 हजार रुपये देतील. सगळे पैसे आले ना आले बँकेतून काढून घ्या. यांचा काय भरोसा नाही. अर्ध्या तर बँका यांनी चालवल्या आणि डुबवल्या. आणि काय सगळ्यांनी सांगितलं विकासासाठी गेलो. नाशिकमध्ये ध्यानात आल्यावर कळलं की ते जेलमध्ये जाणार होते, त्याला वाचवण्यासाठी गेले, काय तुमच्या आणि माझ्या प्रेमासाठी नाही गेले. सन्मान करू तुमचा, तुम्ही आल्यावर तुम्हाला ओवाळणी करू, तुमचा मान करू, सन्मान करू, पण मोडू पण वाकणार नाही कोणाचा. एक अतिशय चांगली स्कीम के महाराष्ट्र सरकारने आणली, लाडकी बहीण योजना. यंदा लोकसभेच्या आधी बहिणींचं प्रेम नव्हतं, बहिणींचं प्रेम लोकसभेनंतर यांना आलं. आणि तुम्ही सगळ्यांना जे 1500 रुपये दिले त्याचं मी मनापासून स्वागत करते. पण गंमत बघा, जेव्हा आम्ही म्हणलं 3000 रुपये देऊ, मग तेही म्हणायला लागले हो आमचं सरकार आलं ना तर आम्ही देऊ. अहो तुमचं सरकार आहे, आज 3000 रुपये द्या. कोणी थांबवलं तुम्हाला? जे आम्ही सरकारमध्ये तर असतं तर आम्ही तेच केलं. पण दुर्दैव आहे की यांना महिला सबलीकरण किंवा तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी हा निर्णय नाही घेतलेला, स्वतःच्या स्वार्थासाठी पुन्हा महाराष्ट्रात राज्य आणण्यासाठी लाडकी बहीण योजनेशिवाय त्यांच्याकडे दुसरं एकही काम नाही. तुम्ही बघा भाषणं काय असतात, फक्त लाडकी महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. काही लोक लाडकी बहीण योजना म्हणतात, काही लोक म्हणतात मुख्यमंत्री लाडकी योजना. नक्की नाव मला माहिती नाही. आणि आणखीन एक व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला मतदान केलं तर ठीक, आम्हाला मतदान नाही केलं तर आम्ही योजना ही बंद करू. काही लोक म्हणतात की आमचं सरकार आलं नाही तरी योजना बंद करू. माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा. एक तर सरकार असणार आहे आणि आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना ही फक्त जास्ती ताकदवर होणार नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला अधिकारही जे आदरणीय पवार साहेबांनी आधी दिले त्याच्या पुढचा टप्पा आम्ही त्या योजनेत घेऊ आणि तुम्हाला मान सन्मान आणखीन कसा मिळेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हा शब्द मी तुम्हाला देते. आणि का सगळे प्रश्न फक्त पैशांनी नाती न जुळवता येत ना प्रश्न सुटतात. शिक्षण असेल, मला खरं सांगा, मला एका महिलेनी परवा सांगितलंय की आम्हाला या सरकारने सांगितलं होतं की सगळ्या मुलींची फी पूर्णपणे सरकार माफ करेल. मला सांगा तुम्ही सगळ्यांनी फी भरली का नाही पोरींची? त्याच्यात तुम्हाला माफी मिळाली? किती हजारो रुपये पैसे भरले तुम्ही? किती? 8,000 रुपये तुम्ही भरले. 26,000 रुपये फी तुम्ही भरली. किती? एका वर्षाची 26,000 रुपये फी भरली. तो शब्द तुम्हाला दिला होता तो पाळला नाही आणि आता 3,000, 26 मधून 3,000 मायनस म्हणजे. आणि तुम्हाला सांगते आता ते घाबरलेले आहेत. त्याच्यामुळे पुढचे काही दिवाळीच्या आधी 5-10 हजार रुपये देतील. सगळे पैसे आले ना आले बँकेतून काढून घ्या. यांचा काय भरोसा नाही. अर्ध्या तर बँका यांनी चालवल्या आणि डुबवल्या. नाशिकमध्ये तर माझ्या काल वाचनात आलं की नाशिकमध्ये एक बँक आहे. बगरे सर, माझं चुकीचं नसेल तर तुमच्या पत्नी एका बँकेत काम करतात. बँकेमध्ये त्यांनी काही लोकांना, तिथे आज प्रशासक आहे, बँक चालत नाही, आणि त्या सगळ्या ज्या बँकेची जी कमिटी होती त्यांच्यावर कोर्टाने सांगितलं ऍक्शन घ्या, बरोबर. आणि ती ऍक्शन घेताना 10 का 12 लोकांवर ऍक्शन घ्यायची होती, एकाच व्यक्तीवर घेतली. 11वर का नाही घेतली? 11वर घेतली नाही कारण का ते त्यांच्या बाजूने आहेत, आणि एकावर घेतली कारण का त्यांनी विरोधात केला. हे बरोबर आहे का अयोग्य आहे मला सांगा? चुकीचं आहे? घ्यायची असेल ऍक्शन तर 12च्या 12 लोकांवर घ्या, एकावर घेऊ नका. मी तुम्हाला शब्द देते, आम्ही सुडाचं राजकारण कधी केलं नाही आणि कधी करणारही. विरोधात असला आणि चांगलं काम करत असाल तर त्याचा जाहीर सत्कार करू, पण जर आमच्या गरीब कष्ट करणाऱ्यांचे पैसे कोणीच्या चुकीच्या पद्धतीने बँक डुबवली असेल तर जो न्याय आमच्याकडच्या माणसाला असेल तोच समोरच्याला असेल. हा वेगळा न्याय आम्ही करणार नाही. आणि गरीब कष्ट करणाऱ्यांचे जे पैसे आहेत जर यांनी डुबवले असतील तर जो कायदा असेल तो सगळ्यांना समान असेल. ज्या 11 लोकांना
जर त्यांनी, मी जर म्हणते, जर बँक डुबवली असेल तर न्याय द्यायचं काम कोर्टात तुमची ही बहीण सुप्रिया सुळे जाऊन प्रत्येकाला न्याय मिळवून देईल. फक्त सत्ता ही फक्त घर फोडा पक्ष फोडायसाठी नसते. अहो आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, चिन्ह नेलं, पक्षही नेला, आणि काय सगळ्यांनी सांगितलं विकासासाठी गेलो. नाशिकमध्ये ध्यानात आल्यावर कळलं की ते जेलमध्ये जाणार होते, त्याला वाचवण्यासाठी गेले, काय तुमच्या आणि माझ्या प्रेमासाठी नाही गेले. मला धक्का बसला जेव्हा मी या बँकेची सगळी कथा ऐकली. हेच का यांचा पारदर्शक कारभार. या राज्यामध्ये आज अदृश्य शक्तीला वाटतंय की ईडी सीबीआय बँकची भीती दाखवली की आपला पक्ष वाढेल. असा पक्ष वाढणार नाही. हा राज्य आणि हा देश हा प्रामाणिक लोकांचा आहे. आणि हे इलेक्शन बगरे सर आणि मी प्रामाणिक आहोत म्हणूनच आम्ही जिंकलोय. प्रामाणिक नसतो तो हरलो. कारण प्रामाणिक 50 खोके एकदम ओके हे तुमच्यासाठी. आम्हाला 50 नको ना खोके नको. काय आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. कष्ट करू, स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहू, पण दुसऱ्याला मिंदे राहणार नाही. आम्ही आज सन्मान करू तुमचा. तुम्ही आल्यावर तुम्हाला ओवाळणी करू, तुमचा मान करू, सन्मान करू, पण मोडू, पण वाकणार नाही कोणाच्या. आणि ही लढाई आता जी आहे ना, ही लढाई फक्त वैचारिक आहे आणि नैतिकतेची लढाई. लोक मला सांगतात मिळालं ना एवढं चांगलं तुम्हाला, आता कशाला बांधताय जुन्या पक्षासाठी आणि जुन्या चिन्हासाठी. मी स्वतःसाठी बांधतच नाहीये. तो पक्ष स्थापन केला आदरणीय पवार साहेबांनी. तो पवार साहेबांचाच पक्ष आहे. तुम्ही तो दुष्टपणाने चुकीच्या नीतिमत्ता करून अदृश्य शक्तीने तो पक्ष आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलाय. लढाई संपलेली नाही. मग लोक म्हणतात की बहिणीवर प्रेम वगैरे वगैरे. सगळे आजकाल सगळ्या बहिणींवर प्रेम जोरात चाललंय. बहिणींवर प्रेम जरूर करता. 1500 रुपये आता देतायत, 3000 5000 10,000 देतील तुम्हाला इलेक्शनच्या आत. सगळं घ्यायचं. पण मला एक गंमत वाटते की हे प्रेमाबद्दल बोलतात पण कोर्टातल्या केसेस परत घेत नाही. आजही मी कोर्टाची पायरी चढतेच आठवड्यात 10 दिवसाला. त्यामुळे ही अदृश्य शक्ती सोयीप्रमाणे प्रेम दाखवते आणि सोयीप्रमाणे अदृश्य शक्ती लढाई करते. अदृश्य शक्तीला वाटलं होतं काय घाबरतील. अदृश्य शक्तीला मला सांगायचंय की आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं. अदृश्य शक्तीला आम्ही घाबरत नाही. आणि यावेळी महाराष्ट्राने 31 खासदार निवडून दिलेले आहेत. 31. आठवतं 3 दिले होते आपल्याला. 3 खासदार यांचेच येणार होते. अबकी बार 400 पार हा त्यांचा आत्मविश्वास होता. सगळी सत्ता त्यांच्याकडे. आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, बँक त्यांची, दूध संघ त्यांचा, सगळे कारखाने त्यांच्याकडे, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सगळ्या सत्ताची स्थानं त्यांच्याकडे. आमची एकच ताकद होती ती म्हणजे ह्या महाराष्ट्रातली मायबाप जनता आमच्या बरोबर उभी राहिली. ती अदृश्य शक्ती घेऊन जाऊ शकते. त्यामुळे ताकद ही सत्तेमध्ये नसते, ती विश्वास आणि प्रेमात असते. आणि ह्या लोकांना विश्वास आणि प्रेम आणि व्यवसाय आणि पैशातलं अंतरच कळलं. हे दुर्दैव आहे. लाडकी बहीण लाडकी बहीण मिळून 1500 रुपये देता, व्यवहार करता बहिणींशी. अहो बहिणीला प्रेमाने मागितलं असतं ना तर सगळं ओवाळणीत दिलं असतं तुम्हाला. एकदा मागून तरी बघायचं. मला खरं सांगा, तुम्ही महिला सगळ्या उपस्थित आहात, तुमच्या कुठल्याही भावाने तुम्हाला काय मागितलं तरी नाही म्हणाल का? त्यांना बहिणा बहिणीचं नातच कळलं. त्यांना असं वाटलं की बहीण एकाने तर भाषण केलं की एक गेली हरकत नाही, दुसऱ्या येतील. ओ या राज्यातले 1500 रुपयाला नातं बिकाऊ नाहीये या राज्यात. आणि आम्ही स्वाभिमानी महिला आहोत. आणि व्यवसाय आणि नातं, नात्यात पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं. व्यवसायात प्रेम करायला गेला की झाला लॉस. आणि नात्यात पैसे आणले तर ते टिकत नाही. त्याच्यामुळे यांनी हा सगळा जो खटाटोप. आणि तुम्हाला माहितीये का महाराष्ट्राचे काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जाहिरात करण्यासाठी किती पैसे आहेत? किती? 200 कोटी. किती? 200 कोटी मध्ये शून्य किती सांगा?
200 कोटी रुपयात शून्य किती माहिती नाही. आपल्याला 1 कोटीत किती माहिती नाही. कोणी बँकवाला असेल तर सांगा, आहे का कोण बँकेत काम केलेला माणूस? 1 कोटी मध्ये किती शून्य? 7. मग 200 कोटी मध्ये किती? बघा आमच्या महिला किती कच्चं गणित त्या 8च म्हणते. म्हणजे 2 लिहायचा आणि त्याच्या शेजारी 9 वेळा शून्य लिहायचा. मला खरंच सांगा, जे पैसे जर या कष्ट करणाऱ्या नाशिकच्या कांद्या पिकवणाऱ्या शेतकऱ्याला दिले असते तर त्याचे अश्रू थांबले नसते.